आपल्या समोर येतोय, स्वागत करूया राहुल सक्सेना. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, ये उठे सुबह तले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. ठोकर जहाँ मैंने खाई इन्होंने संभाला मुझे, ये हम सफर है तो काफी है इनका सहारा मुझे, ठोकर जहाँ मैंने खाई इन्होंने संभाला मुझे, ये झुके सुबह तले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. बहुत अच्छा है. थैंक यू. होम टेरिटरी में आया ऐसा लगा कि नहीं? कुछ होम टेरिटरी नहीं है. आता मराठी झाली ना तुझी होम टेरिटरी. नहीं नहीं, मुझे म्यूजिक इट्स लाइक क्रिकेट, जिस दिन परफॉर्म कर रहे हैं उस दिन का परफॉर्मेंस ही बेस्ट है या वर्स्ट है, कुछ होम टेरिटरी नहीं है. वंडरफुल. सलील, हियाला चटपटीत उत्तर पण कुठल्या तरी काका काकूंनी शिकवली आहेत. छान गायलास. मुळात हे एक्सप्रेशन तुला माहिती आहे असं वाटलं तुझ्या गाण्यातून, की तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है, हे कुठेतरी तुला जाणवलंय आयुष्यामध्ये असं तुझ्या गाण्यातून वाटत होतं. एक गोष्ट, हे पण गाणं आणि मागचं पण गाणं, जी बिगिनिंगला दोन्ही गाण्यामध्ये ना तुला कॉन्सन्ट्रेशन करायला पहिली जी 5 सेकंद लागतायत ना ती लागून देऊ नकोस. इथे आल्यापासून कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. मगाशी पण सुरत पियाला तबल्याला सुरुवातीला थोडं असं होत, मग तालात प्रॉब्लेम नाही आला, पण असं जाणवतं तुझ्या बॉडी लँग्वेजवरनं गाण्यावरनं ऐकताना पण की तुझं सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन थोडं कमी असतं. तर ते तेवढ्यापुरती ती आखे बिखे विसरून जर पूर्णपणे, हो पण तेवढ्यापुरतीच, नंतर विसरू नकोस. ओके, नक्की. मी मराठीत बोलले तर चालेल का? हो हो, हिंदीत? चालेल चालेल. तुझा एक शब्द खटकला, रखा. रखा. ओके. तुला कारण सांगते मी हे का सांगितलं. पल्लवी ते बोलू चालेल ना? प्लीज प्लीज. मी मूळ आर्टिस्ट हिंदीची होते. हिंदी, गुजराती, पंजाबी, तामिळ ही गाण्याची मी मूळ आर्टिस्ट होते वयाच्या 11 वर्षाव्यापासून 20 वर्षापर्यंत. नंतर लग्नानंतर मी मराठीला वळले, त्यामुळे मला हिंदी गाणी, गीत, गझल, माझ्या काही गझल पाकिस्तानला आहेत, त्यामुळे मला तो शब्द जरा खटते. रखा नको घेऊ, रखा आहे. आपण ज्यांना लावणी सम्राज्ञी किंवा तेवढ्यापुरतच आपण त्यांचं ऐकलंय, त्यांनी किती प्रकारची गाणी त्या काळामध्ये गायलेली आहेत हे आपण त्यांच्याकडनंच ऐकूया. मी मुळातच पहिलं रेकॉर्डिंग परकर पोलक्यात केले 11व्या वर्षी, कृष्ण सुदामा. त्याच्यानंतर गात गेले मग श्याम सुंदरजी, हुसनलाल भगतराम, खूप मोठे मोठे. इतकंच काय, सी रामचंद्र बरोबर सुद्धा मी डुएट गायलेले आहे. अच्छा. रफीजीन बरोबर गायले, सगळ्यांच्या बरोबर मी गायले. पण त्यावेळी सुलोचना चव्हाण नव्हती, ते के सुलोचना लावायचे. माझी गाणी म्हणजे इतकी पॉप्युलर आहेत.
ती दरवर्षी सिलोन रेडिओ माझ्या वाढदिवसाला 1.5 तास ती गाणी लावतात. आज 50 वर्ष झाली. हो सावन का महीना कैसे जीना, सावन का महीना कैसे जीना, घिर घिर घन घोर घटा छा गई, लो जी बरखा दुल्हन बन के आ गए, काले घूंघट में बिजली बन के हंसने लगी, मोहतन की सुध रही ना, सावन का महीना कैसे जीना. अशी या प्रकारची. आणि सुलोचनाताई, मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा आम्ही तुमच्याकडनं ऐकलं होतं की तुम्ही हिंदीपासून सुरुवात केली आणि म्हणून खास तुम्ही येणार म्हणून ही फेरी हिंदीची ठेवली होती. त्यात थोडी त्या काळची गाणी आता सगळ्या पार्टिसिपंट्सनी सादर केलेली आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या सुलोचनाताईंसाठी. Sa re ga ma pa, ay yeah, sa re ga ma pa.